सज्जन हो. सज्जन म्हणजे तुम्ही सज्जनच असणार, कारण तुम्ही माझ्या कथा ऐकताय. नाहीतर सर्वांना धाबडधिंगाणा गाणी हेच आवडतं. तर मी एक कथा सांगतो. कथा म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा गाढवाची आणि कुत्र्याची शर्यत लागली. तर गाढव हे पुढं गेलं आणि कुत्रा मागं राहिला. शर्यत अशी लागली होती की जो पुढं जाईल तो राजा बनेल. तर गाढव पुढं पोचलं आणि राजा बनलं आणि कुत्रं पाठीमागं राहिलं. वास्तविक गाढवापेक्षा कुत्रा जास्तच पळतो. त्याला विचारलं, तू एवढा पळणार असून मागं काय राहिलास? त्यानं अगदी छान उत्तर दिलं. तो म्हटला, मी त्याच्या अगोदर पोचलो असतो, पण जिथं जाईल तर माझ्या भावाबंधानेच माझ्यावर भुकून माझ्यावर हल्ले केले. प्रत्येक गावात माझ्याच भावबंधाने मला पाठीमागं ओढलं, म्हणून मी मागं राहिलो. राजा मीच बनलो असतो. सांगण्याचं तात्पर्य काय की आपलीच माणसं आपला पायतोडपणा करतात, आपलीच माणसं आपलं खच्चीकरण करतात, आपलीच माणसं आपल्याला मागं ओढतात. आणि त्यामुळं समाजात देखील हीच परिस्थिती आहे. आपलाच समाज आपल्याला पाठीमागं ओढतोय हे लक्षात ठेवा, त्यांना ओळखा.